जय सुभाष पाळेकर। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा लेख अत्यंत ऐकण्यासारखा आहे आणि निश्चितच तुम्हाला हा सहज समजेल अशी मी अपेक्षा करतो। ऋषी मुनींनी गाईला म्हणजे फोटोत पाहिलं असेल की अनेक देव असलेली देवी मानलेलं आहे। तसं म्हशीवर किंवा बैलावर किंवा कशावर दृश्य दाखवलेलं नाही। तर या ठिकाणी सत्य असं आहे की गाईचं जे शेण असतं त्यामध्ये 1 ग्रॅममध्ये कोट्यावधी वनस्पतीला उपयुक्त अशी जीवाणू असतात। आणि म्हणून या ठिकाणी सुभाष पाळेकर साहेब जे आहेत, हे जर खत आवश्यक नाही तर मग शेतीचा, गाईच्या शेणाचा आणि गांडुळांचा काय संबंध आहे हे आपल्याला इथं समजावून सांगतात। आणि वारंवार सांगतात की शेतीला खत आवश्यक आहे, आमच्याकडे थोपलेलं आहे आणि ते कसं आवश्यक नाही ते मी तुम्हाला सप्रमाण सांगणार असं ते पुढे म्हणत आहेत। आणि ते सांगतात की समजा आपण 100 किलो चारा जर जाळला तर 98% तो जळून जातो, 2 किलो फक्त उरतं। आणि म्हणजेच 98% हवा, पाणी आणि वायू याचं रूपांतर होतं, ज्याच्यात माणसाचा कुठंच संबंध नाही। जे 1.5 ते 2% उरलं त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश, कॅल्शियम, गंधक हे तत्व असतात। आणि त्याचा गायीसोबत संबंध कसा आहे हे ते छान एक कहाणी सांगतात की 1968 ते 71 दरम्यान ते ॲग्रिकल्चर बायोलॉजी म्हणजे कृषीमध्ये शिकत होते अमरावतीला। आणि त्या ठिकाणी ते मध्य प्रदेशात सुद्धा आदिवासी जंगलांमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो, आदिवासींच्या जीवनावर, याचा ते अभ्यास करत। तर हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जे जंगलामधले झाडं आहेत, पिकं आहेत, त्यांना कधी खत टाकत नाही, औषध देत नाही, मग ते धष्टपुष्ट निरोगी कसे आहेत। आणि त्यांना मात्र कॉलेजमध्ये शिकवलं जायचं डॉक्टर जस्टन व्हॅन लायबिंग याचा सिद्धांत की झाडांच्या वाढीसाठी खत वगैरे आवश्यक आहे। आणि मग त्यांना पेच पडला की हे खरं की ते खरं। आणि म्हणून त्यांनी निर्भयपणे कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर H.B. उलेमाले यांना ते भेटले आणि त्यांना ही शंका समजावून सांगितली। तर त्यावर उलेमाले जे आहेत त्यांना ते स्पष्टच बोलले की सर सांगा आता कोण खरं आणि कोण खोटं। तर यावर उलेमाले साहेब बोलले किंवा मला एवढं काही डीप माहीत नाही, मला जे शिकवलं आणि जे पुस्तकात लिहिलं तेच मी तुम्हा लोकांना शिकवतो। आणि मग यांनी निष्कर्ष काढला की जे पश्चिम आणि विदेशी लोक आहेत ते आपल्याला खोटं शिकवत आहेत, ज्ञानच्या नावावर अज्ञान शिकवत आहेत। आणि मग अशा रीतीनं पहा शेतकरी मित्रांनो, ते कॉलेजचं शेवटचं वर्ष बाकी होतं, डिग्री न घेता परत येतात आणि मग साहजिकच असं घरी परत आल्यामुळे गावातले लोक त्यांना वेडा समजतात, मूर्ख समजतात आणि फक्त वडील तेवढे त्यांच्यावर एक विश्वास ठेवतात। मग त्यांनी असा एक अभ्यास सुरू केला की काय खरं काय खोटं। तर त्यांनी 3 वर्षापर्यंत अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये सॉईल सायन्स, सॉइल्स मायक्रोबायोलॉजी, सायन्स केमिस्ट्री, प्लांट फिजिओलॉजी म्हणजे जमिनीचं रसायनशास्त्र, जमिनीचं जीवशास्त्र, जमिनीचं विज्ञान हे विषय त्यांनी जेव्हा गहनपणे अभ्यास केले तर
त्यांना असं आढळून आलं की ही जी माती आहे हे सर्व अन्न पुरवतं, हे फार मोठं भंडार आहे आणि ईश्वर निर्मित ही सर्व व्यवस्था आहे. आणि त्यांना पुढे असं दिसून आलं की जे गांडूळ आहेत ते जमिनीमध्ये पाणी वर खाली नेणं, अन्न वर खाली आणणं, बॅक्टेरियाला पोचवणं अशी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आणि मग त्यांनी हा विचार केला की हे काम कसं काय होतं. तर असं यांचं मनन चिंतन सुरू असताना एकदम त्यांना एक अचानक आत्मसात एक शोध लागला. आणि ते 1993 ते 97 म्हणजे पहा, या ठिकाणी 25 वर्षचा कालावधी सांगतात या घनघोर तपश्चर्येचा. की ते दुपारच्या वेळेस शेतात जात असताना त्यांना रस्त्यावर अशा शेणाचे गाईचे पवटे पडलेले दिसतात. आणि तिथे ते पाहतात तर त्या गाईच्या पवट्याच्या खाली गांडूळ आणि अनेक किडे छोटे छोटे त्या ताज्या शेणाचे गोळे करून जमिनीत नेत आहेत. आणि मग त्यांना तिथं आत्मज्ञान झालं की ह्या गाईच्या शेणामध्ये काहीतरी चमत्कार आहे. आणि त्यांनी पाहिलं की गांडूळ, गाईचं शेण आणि माती याचं काही नातं आहे. आणि त्यांनी काय केलं मग की ह्या मातीचं परीक्षण केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की कोट्यावधी जीवाणू हे जे ओलसर माती आहे त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी दूर पाहिलं की जिथं शेण वगैरे पडलेलं नाही तिथल्या मातीत किंवा गांडूळ नाही तिथं मात्र असे काही जंतू नव्हते. आणि मग त्यांना या ठिकाणी गांडूळ, हे किटाणू आणि गाईचं शेण याचं आत्मज्ञान झालं. आणि हा त्यांच्या जीवनातला फार मोठा खुशीचा आणि आनंदाचा दिवस होता. आणि हे त्यांच्या आईनेसुद्धा ओळखलं की माझ्या मुलाला काहीतरी आज चांगला शोध लागला. आणि त्या दिवशी त्यांना तिने पुरणपोळी खाऊ घातली. आणि या ठिकाणी ते सांगतात की मला पुढे बैलांचं शेण किंवा म्हशीचं, बकऱ्यांचं शेण याच्यामध्ये हे जे किटाणू होते हे नाहीच्या बरोबर होते. असंच जर्सी गाय जे तिच्यामध्ये हे किटाणू नाहीच्या बरोबर होते. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, हे जे आपली देशी गाय आहे हिचं अनन्यसाधारण महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. पुढे त्यांनी असाही शोध लावला की देशी गाईच्या शेणात 300 ते 400 कोटी जीवाणू असतात, जेव्हा की जर्सी गाईच्या शेणात 70 लाख म्हणजे जेमतेम पाऊण कोटी एवढेच जीवाणू असतात. त्या दृष्टीनं बैल किंवा म्हैस यांच्यामध्ये काही फार असे ते जास्त नसतात. आणि म्हणून त्यांनी प्रयोग सुरू केले सॉईल मायक्रोबायोलॉजी सॅच्युरेशन, की मग याच्यासाठी किती शेण आवश्यक आहे. तर त्यांनी पहा, एका एकराला 1 किलोपासून 100 किलोपर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात हे शेण जे आहे ते पाण्यामध्ये घोळ करून पुरवलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की सुभाष पाळेकर कृषीला 1 एकर शेतीला फक्त 10 किलो ताजं शेण आवश्यक आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे खत म्हणून नाही तर हे जे जीवाणू असतात, किटाणू जे झाडांना उपयोग आहेत त्याच्यासाठी आवश्यक आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. पुढे त्यांना असंही दिसलं की दुभत्या गाईपेक्षा, कारण तिचं बरंचसं दुधासाठी तो चारा जातो, जे म्हातारी झालेली गाय असतं ज्याला आपण भाकड गाई म्हणतो तिच्यामध्ये मात्र ही संख्या खूप जास्त होती. आणि तिचं शेण खूप चांगलं त्यांना वाटलं. आणि म्हणून मग त्यांनी पुढे शेतकऱ्यांना आयुष्यभर सुचवलं की ज्या भाकड गाई कसाईयाकडे जातात त्या परत विकत घ्या, वाटल्यास थोडे जादा पैसे द्या,
कारण त्या खऱ्या तुमच्या शेतीचं रक्षण करणाऱ्या आहेत असा त्यांना शोध लागला. त्यांनी पुढे हेही शोध लावला की जसं आपलं 200 लिटर दही आहे त्यामध्ये 200 लिटर दूध आहे, त्यामध्ये 1 चमचा जरी हे टाकलं दही तरी दुसऱ्या दिवशी पूर्ण 200 लिटर दुधाचं दही होतं. अशाच रीतीनं हे जे जीवामृत आहे हे एका एकरला 10 एकर जरी आपण पाण्याच्याद्वारे पुरवठा केला तरी ते 1 ग्राममध्ये 161 कोटी जीवाणू निर्माण होतात. हे आपले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुद्धा सांगितलं. तर अशा रीतीनं हे गाईचं शेणखत याचं महात्म्य आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की शेण जे आहे हे शेण या झाडांचं खत नाही, तर या शेणात जे बारीक बारीक किटाणू आहेत हे किटाणू या झाडांना मदत करतात आणि त्यांना नायट्रोजन, सल्फर हवेतून शोषून तयार करतात. त्यांनी पुढे हे आपलं अज्ञान दूर करायला सांगितलं की असे 54 प्रोजेक्टवर त्यांनी अभ्यास केला. आणि हे अभ्यास करताना त्यांनी कोणाला पैसे मागितले नाहीत, कोणाकडे भीक मागितली नाही. किंबहुना त्यांनी या 30 वर्षामध्ये स्वतःची 10 एकर शेती विकून ते पैसे खर्च केले. पत्नीचे 150-200 ग्राम दागिने विकून टाकले. अशा रीतीनं हा लेख आपल्याला प्रेरणादायी आहे की जे भारत मातेची सेवा करतात ते दुःख भोगण्यासाठी करतात, मात्र तिला आनंदी आणि खुशाल पाहू इच्छितात. तर अशा रीतीनं त्यांनी हे जे शेण आणि पाणी आणि हे जे कल्चर तयार केलं त्याला नाव दिलं जीवामृत आणि घन जीवामृत. तर अशी ही छोटीशी हा लेख आहे. आपण मन लावून 3-3, 4-4 वेळा ऐका. आणि आपली शेती जी आहे, तुमच्याकडे भले 3 एकर शेती असेल, पहिल्या वर्षी 10 गुंठापासून सुरुवात करा आणि 5 ते 6 वर्षामध्ये तुमची शेती बिना खत, बिना कीटकनाशक आणि बिना हायब्रिड बियाणं यापासून मुक्त होऊ शकते. हा मुद्दा लक्षात घ्या. एवढे बोलून हा लेख मी आज थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सुभाष पाळेकर.